हॅलो मित्रांनो, सुप्रभात आणि जय शिवराय. सकाळचे वाजलेले आहेत 7:30 आणि आम्ही या मस्त रुबी आणि हॅपी सोबत उठलेलो आहे आणि आम्ही जात आहोत आता मॉर्निंग वॉक करायला. यार तर तुम्हाला दाखवतो मस्तपैकी छोटासा हाईक आहे आणि आपली मॉर्निंग जर्नी चालू झालेली आहे. मी आहे, रुबी आहे आणि मनाली. जसं बाहेर निघालोय, काय दृश्य आहे यार. शेती आहे आणि समोर ते दिसतंय ते धूमधरण आहे. धूमधरण आणि आपल्याला नंतर जायचंय तिथे त्याच्यावर. वा. आणि हे जे तुम्हाला दिसतंय, हे जे पर्वत आहेत ना त्या साईडला, हे जे मोठे मोठे डोंगर आहेत ते आहे पाचगणी. महाबळेश्वर या साईडला येतं हे पाचगणी आणि इकडे कुठेतरी महाबळेश्वर. इथे जेव्हा पण येतो ना मित्रांनो, तेव्हा यार असं मन एकदम आनंदित होतं ना. हवा आहे, थंड थंड हवा आहे, एकदम निसर्गरम्य दृश्य. आणि अजून काय पाहिजे यार, अजून काय पाहिजे. सनराईज तर प्रॉपर मी दाखवू शकत नाही बिकॉज आज ढगाळ वातावरण आहे, क्लाउडी आहे वेदर. तर आता ना भरती आहे, जोरदार पाऊस पडला त्यामुळे ना भरलेलं आहे धूमधरण. मी आहे ना प्रिव्हियस व्हिडिओची पण लिंक देतो, ते पण तुम्ही बघा आणि कम्पेअर करा. आम्ही एकदम त्या साईडला जायचो, पण आता बघा थोडंसं पाणी वर आलेलं आहे. वाव. जर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल ना, आम्ही एकदम तिथपर्यंत गेलेलो तिथे आणि पाणी नव्हतं, पण आता बघा पाणी इथपर्यंत आलं आहे. म्हणजे पाणी शोधायला इथून अजून 5 मिनटं वॉक करावं लागायचं. पण आता बघा वाव काय दिसतंय, शेत आणि ढग आणि पाणी. जास्त लांब जात नाही बिकॉज ही जी माती आहे ना थोडी भुरभुरी माती आहे आणि ना पाय धसतो त्या मातीमध्ये. आणि ते बघा चला आता या लोकेशनला आपण बाय बाय बोलू. थँक्यू कृष्णा लेक, थँक्यू धूमधरण, थँक्यू डक्स आणि बाय बाय. हो, तिसरा पण आला डक. व्हिडिओ बंद करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बिकॉज आता ॲक्च्युअल व्हिडिओ सुरू होणार आहे. तुम्हाला असे मी दृश्य दाखवणार आहे ना, तुम्ही यार असे हो. मित्रांनो, आपला एक मस्त मित्र आलेला आहे, हा बघा. तर आम्ही तिथे होतो, या रस्त्यावरून आलो आणि आता या कच्च्या रस्त्यावरून वर जाणार आहोत. ते दिसतंय तुम्हाला, ही शाळा आहे आणि त्या शाळेतून असा काही व्ह्यू दिसतो यार. आणि हा मित्रांनो, इथेच स्वदेश मूवीची शूटिंग झालेली. आता आपण जसं जसं वर चढू ना तसं तसं तो जो दृश्य आहे ना, हे दृश्य ते अजून बेस्ट होत जाईल. मी चढत होतो तर आम्हाला काकू दिसले. आहे काकू. आणि इथे ना एक मस्त मंदिर आहे. पुढे जायच्या आधी ना मला तुम्हाला हा दृश्य दाखवायचा, हा नजारा दाखवायचा. नजारा बघा. जे कृष्णा लेक ॲग्रो टुरिझम हॉलिडे होम्स आहे ना, तिथे आपण स्टे करतोय. आणि जर तुम्हाला इथे येऊन स्टे करायचं आहे, बुकिंग करायची आहे, तर तुम्ही यार आपल्या लाडक्या वाडकर काकांना बिनधास्त कॉल करा. आता ना आपला स्टेज 2 चालू झालेला आहे ट्रेकिंगचा, थोडासा वॉकिंगचा. इथे ना रस्ते थोडे खराब आहेत आणि चढणसुद्धा जास्त आहे. एकदा ना याच रस्त्यावरून ना आम्ही थार आणलेली, एका मित्रांची थार होती आणि ते इथे घेऊन आलेले. इतकी मजा आली ना. आणि पहिली जनरेशन हा थार. जसं वर चढलो ना, हवा बघा किती जोरात चालते. आज ना आपले पवन देवता पण यार मस्त इन फॉर्म मध्ये खूप खुश येतात वाटतं.
आणि आज आहे ना जे टेम्परेचर आहे ना ते 20-21 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणून जी हवा ही जी वाहते आहे ना ती खूपच थंड आहे. तर आता मी तुम्हाला अपडेट देतो. हे बघा, आम्ही ना तिथून वॉक करून आलो, वॉक केलं परत वॉक केलं आणि इथपर्यंत आलो आणि अजून समोर जायचं आहे. एक काळ होता जेव्हा आम्ही तो जो माउंटन दिसतोय तो त्याच्यावर चढलेलो यार, हाफ चढलेलो बस चढलेलो. इतकं छान वाटतंय ना, इतकं छान वाटतंय. आतापर्यंत व्हिडिओ आवडला असेल ना मित्रांनो, या व्हिडिओला आणि या निसर्गाला जरूर एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल तर. आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स, फॅमिलीज, रिलेटिव्स सगळ्यांसोबत शेअर करा आणि सगळ्यांना इकडे घेऊन या. फक्त एक आहे, इकडे येत असाल प्लीज मी आवर्जून बोलतो, बिलकुल कचरा करू नका. एकदम स्वच्छ जागा आहे, स्वच्छ ठेवा आपला स्वच्छ महाराष्ट्र आणि स्वच्छ भारत. यार हे जे आहे ना पूर्ण, हे जे पाणी तुम्हाला दिसतंय पूर्ण हे आहे धोम धरण. आणि हे आपलं फुट हिल्स ऑफ पाचगणीचे विलेजेस, चिखली, मोर्जीवाडा, मुगाव वगैरे. आणि जर तुम्ही वर चढत गेलात ना ते दिसते तुम्हाला हॉटेल्स, हां ते म्हणजे वर चढायला पसरणी घाट लागतो आणि ते हॉटेल्स जे आहेत ना ते येतात पाचगणीमध्ये. आणि मग नंतर जर तुम्ही अजून असं राईट मारून गेलात गेलात त्या साईडला, ठीक आहे, त्या साईडच्या मागे जे आहे ना ते आहे महाबळेश्वर. वर पाचगणी आणि हे महाबळेश्वर सगळं दाखवतोय यार. तुम्ही फक्त बनून राहा व्हिडिओमध्ये, व्हिडिओला लाईक करा यार, लाईक करा. वाव यार, एक ड्रोनची कमी आता खलते. एक ड्रोन हवा होता यार, असा उडवला असताना मजा आली असती. घेऊया कधीतरी, घेऊया आपण ड्रोन सुद्धा. तिथून आलेलो आणि असं वर आलो, दृश्य बघा यार. अचंबित करण्यासारखे असे दृश्य आहेत यार मागे. या व्हिडिओमध्ये ना हवेचा आवाज तुम्हाला थोडा ऐकू येत असेल आणि हवा तर पाहिजेच, मग फील कशी येणार की तुम्ही इकडे आहात. काय बेस्ट आहे यार, काय बेस्ट आहे. रेनी सीझनचं एंडिंग आहे, श्रावण महिना आहे, तर त्यामुळे ना इतकं हिरवळ झालेलं ना, इतका जोरात पाऊस पडलेला इकडे यावर्षी. आणि आता पाऊस गेलेला आहे तर त्यामुळे पावसाने काय सोडलं मागे, असे छान छान दृश्य. चला अजून थोडं पुढे जाऊया. ती टाकी दिसते तुम्हाला, तिकडे जाऊया. फायनली आपल्या सूर्यदेवतांचं आपल्याला दर्शन झालेलं आहे. किती सुंदर दिसत आहेत आपले सूर्यदेवता. वाव. आम्ही फायनली या टाकीपर्यंत आलोय आणि तिथे आहे ना खूप सारे मोर आहेत, पिकॉक आहेत. हवा किती येते,
सकाळचे वाजलेले आहेत 9:30 आणि 2 तासाचा मस्तपैकी मॉर्निंग वॉक झालेला. तर ती आहे टाकी आणि आता परत आपली रिटर्न जर्नी कंटिन्यू करूया. येतानाचा नजारा काय वेगळा होता, जातानाचा नजारा काय वेगळा आहे. वाव यार, खरंच वाव. यासाठी, या नजारासाठी तुम्ही लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्स, फॅमिलीज, रिलेटिव्ह सगळ्यांबरोबर शेअर झाला पाहिजे यार हा व्हिडिओ. व्हायरल करून टाका व्हिडिओ, पूर्ण व्हायरल. आपलं महाराष्ट्र लोकांना दाखवा, आपला महाराष्ट्र पूर्ण जगाला दाखवा किती सुंदर आहे आपलं महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. इथे शाळेत यायला काय मजा येईल यार. व्ह्यू बघा शाळेकडून. मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे ना तो रुबीला डेडिकेटेड आहे. तर कॉमेंटमध्ये स्पॅम करून टाका यार, रुबी रुबी बघा येते. कॉमेंट स्पॅम झालेला पाहिजे, रुबी रुबी आणि रुबी. तुम्ही बस लिहा रुबी आणि एक हार्ट. आपली मस्त लाल परी सुद्धा दिसलेली आहे यार या ट्रेकिंगवर.